सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप जरूर करावे. माऊलींनो, आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण भाग 47. मागच्या भागामध्ये आपण श्री गर्गाचार्यांनी जे वर्तवले होते श्रीकृष्णांचे भविष्य, त्या भविष्याबद्दल नंद महाराजांच्याकडून सर्व गोपजनांनी श्रीकृष्णांच्या अद्भुत कृत्याचे रहस्य चांगलेच समजून घेतले होते आणि सर्वांना आता अतिशय आनंद झाला होता आणि सर्व गोपजनांचे जे काही शंका होत्या त्याचे समाधान देखील झाले होते. आता इकडे श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून वृंदावन वासियांचे रक्षण केले होते आणि त्यानंतर पुन्हा पूर्वव्रत गोवर्धन पर्वत खाली ठेवला होता. त्यावेळेला गोलोकातील वृंदावनातून धेनू आणि स्वर्गामधून देवांचा राजा इंद्र हे त्या ठिकाणी आले होते. आपण भगवान श्रीकृष्णांचा मोठा अपराध केला आहे या गोष्टीची जाणीव आता देवेंद्रांना चांगल्याच प्रकारे झाली होती. जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा हे एका एकांत स्थळी बसलेले होते असे पाहिले, तेव्हा देवेंद्र त्यांच्या समोर अगदी चोर पावलांनी सावकाशरित्या त्यांच्या समोर गेला आणि आपला जो सूर्यप्रकाशासारखा अतिशय दैदिप्यमान आणि सुंदर असा मुकुट होता तो देवेंद्रांनी भूमीला स्पर्श करत श्रीकृष्णांच्या चरणावरती लोळणच घातली. भगवान श्रीकृष्ण हे इंद्रांचे स्वामी आहेत असल्या कारणाने आणि इंद्राला या गोष्टीची जाणीव असल्यामुळे त्याने श्रीकृष्णांच्या चरणावरती लोळण घेतली. आपण केलेले हे जे कृत्य होते त्या कृत्याविषयी तो अधिकच लाजिरवाना झाला होता. त्याला हे चांगलेच कळले होते की श्रीकृष्ण भगवान हे गवळ्यांच्या बरोबर राहतील यावर प्रथमतः इंद्रांचा विश्वासच बसत नव्हता. श्रीकृष्णांनी इंद्रांचा अधिकार जुगारल्यामुळे इंद्राला त्यावेळेला अतिशय क्रोध आला होता आणि त्याला असं वाटत होतं की जणू काही या ब्रह्मांडाचा तोच एकमेव सर्वेसर्व आहे आणि आपल्या या सामर्थ्याची बरोबरी करणारा या पूर्ण ब्रह्मांडामध्ये कोणीच नाही, असा त्याचा गर्व श्रीकृष्णांनी पूर्णपणे नष्ट केला होता आणि देवेंद्राला आता त्याच्या कनिष्ठ पदाची जाणीव होऊ लागली. तेव्हा देवेंद्र हे अगदी दीनपणे श्रीकृष्णांच्या पुढे आले आणि त्यांची स्तुती करू लागले. ते म्हणाले की हे प्रभो, मला माझ्या या मिथ्या प्रतिष्ठेचा अतिशय गर्व झाला होता आणि त्यामुळेच की काय मी असा विचार केला की कदाचित माझा हा इंद्रयज्ञ बंद करून माझ्या यज्ञातील भाग तुम्हाला घ्यायचा होता की काय असे मला वाटत होते आणि त्यामुळे तुमची स्थिती मला समजू शकली नाही, परंतु तुमच्या कृपाशीर्वादामुळे मात्र मला आता ती चांगल्याच प्रकारे समजली आहे. हे प्रभो, मला आता चांगलेच कळून चुकले आहे की ही जी सृष्टी आहे या सृष्टीचे मूळ जनक केवळ आपण आहात, या अखिल विश्वाचे गुरु आहात आणि शाश्वत काळाच्या रूपाने सर्व अपराधांना दंड करण्याचे सामर्थ्य देखील आपणामध्ये आहे. या अखिल ब्रह्मांडामध्ये स्वतःलाच ईश्वर मानणारे किंवा या विश्वाचा सर्वा स्वतःलाच मानणारे माझ्यासारखे कित्येक मूर्ख असतील, परंतु तुम्ही अतिशय दयाळू आहात. परंतु तुम्ही त्यांचे अपराध न स्वीकारता तुम्ही अशी काही सुंदर उपाययोजना करता की त्यामुळे माझ्यासारख्या मूर्खांचा जो काही अभिमान आहे तो नष्ट होऊन जातो आणि तुम्हीच केवळ एकमेव पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहात या गोष्टीची आम्हा मूर्खांना जाणीव होते. अशा प्रकारे देवेंद्र वारंवार श्रीकृष्णांची स्तुती करून स्वतःच्या अपराधांची क्षमा मागू लागले. क्षमा मागताना ते सारखे म्हणू लागले की हे प्रभो, मी अतिशय मूर्ख आहे. मला माझ्या या भौतिक ऐश्वर्याचा अतिशय जास्त गर्व झाला असल्यामुळे मी तुमची ही जी काही अनंत शक्ती आहे ही कधी समजूच शकलो नाही. तुमच्या या चरणकमळांशी मी अत्यंत मोठा अपराध केला आहे. हे प्रभो, तुम्ही खरोखर माझ्यावरती कृपा करा आणि माझ्यासारख्या मूर्खाला तुम्ही क्षमा करा. मी अतिशय निर्बुद्ध आहे. मला तुमचे आशीर्वाद द्या, ज्यामुळे मी पुन्हा कधीही असा अविचारीपणाने वागणार नाही. प्रभो, जर माझा हा अपराध तुम्हाला फारच मोठा आणि अक्षम्य आहे असे वाटत असेल तर मी तुमचा कायम दास राहीन आणि तुमच्या या दासाचं संरक्षण देण्यासाठी
अनावश्यक सैन्यबळ उभारून पृथ्वीचा भार वाढवणारे जे कोणी असुर दैत्य आहेत त्यांचा विनाश करण्यासाठी या जगामध्ये तुम्ही अवतीर्ण होता. मी तर तुमचा अतिशय शाश्वत असा सेवक आहे, तेव्हा तुम्ही मला क्षमा करावी. अशा प्रकारे देवेंद्र तिथे वारंवार श्रीकृष्णांची क्षमा याचना करू लागले. अशा प्रकारे देवेंद्रांनी केलेले हे जे काही स्तवन होते हे पूर्णपणे ऐकल्यानंतर पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी अतिशय सुंदर असे मोहक स्मित हास्य केले आणि गंभीर आवाजात ते म्हणाले की हे इंद्रा, माझी दया दर्शवण्याकरताच मी तुझा हा जो काही यज्ञ होता तो बंद केला. तुझा शाश्वत स्वामी आहे या गोष्टीचे तुला स्मरण करून द्यायची माझी अतिशय प्रचंड अशी इच्छा होती आणि त्यामुळे मी असे केले. मी तुझाच केवळ स्वामी आहे असे नव्हे, तर हे जे काही अखिल विश्व आहे या सर्व विश्वातील देवी देवतांचा स्वामी मी आहे. आणि तू सदैव हे लक्षात ठेव की तुझे संपूर्ण ही जी काही भौतिक ऐश्वर्य आहेत ती माझ्या कृपेमुळेच आहेत. कुठलाही जीव त्याच्या स्वतंत्रपणे तो ऐश्वर्यवान कधीच होत नाही, त्यासाठी केवळ माझी कृपा असावी लागते. हे प्रत्येकाने स्मरण ठेवावे, कारण की मीच परम ईश्वर आहे. मी कधीही कुणालाही शिक्षा करू शकतो, मी कधीही कुणावरही कृपा करू शकतो आणि माझ्यापेक्षा श्रेष्ठ असा कुणीच नाही. त्यामुळे मला कुणीही मिथ्या गर्वाने मत्त झालेला जर आढळला तर त्याच्यावरती मी अहेतुकी कृपा प्रदर्शित करण्याकरता मी त्या व्यक्तीचे सर्व ऐश्वर्य काढून घेत असतो. अशा प्रकारे देवेंद्रांना उपदेश केल्यानंतर परमात्मा श्रीकृष्ण भगवान इंद्राला म्हणाले की हे इंद्रा, आता तू पुन्हा परत स्वर्गामध्ये तुझ्या राज्यात जा, तुझ्या ग्रहावरती जा, परंतु तूच केवळ सर्वोत्तम परम अधिकारी आहेस असे कधीही मानू नकोस. तू नेहमीच माझ्या म्हणजेच पूर्ण पुरुषोत्तमाच्या अधीन आहेस या गोष्टीचे, या वस्तुस्थितीचे तू कायम स्मरण ठेव. तू स्वर्गाच्या राजपदावरच राहा, परंतु कधीही तुझा हा जो काही मिथ्या गर्व आहे हा पुन्हा करू नकोस. त्यानंतर देवेंद्रांच्या सोबत आलेल्या जे काही स्वर्गातील सुरभी धेनू होती तिने सुद्धा परमात्म्याला साष्टांग दंडवत प्रणाम केला आणि त्यांची पूजा केली. आणि पूजा करताना ती धेनू भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करू लागली की हे प्रिय श्यामसुंदरा, तुम्ही सर्व योग्यांच्या मध्ये सर्व समर्थ आहात हे आम्ही जाणून आहोत. आणि तुम्हीच तर या अखिल ब्रह्मांडाच्या विश्वाचे आत्मा आहात. तुमच्याकडूनच हे सर्व विश्व अस्तित्वात आहे. आणि म्हणूनच इंद्राने जरी वृंदावनातील माझा जो काही वंश आहे त्या वंशातील या गायींना ठार मारण्याचा जरी प्रयत्न केला असेल तरी देखील त्या सर्व गायी तुमच्याच आश्रयाखाली सुरक्षित होत्या आणि तुम्हीच त्यांचे अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी संरक्षण केले आहे. आम्ही सर्वजण परमतत्व म्हणून इतर कुणालाही ओळखत नाही किंवा आमच्या संरक्षणासाठी आम्ही इतर कुठल्याही देवी देवतांकडे कधीच जात नाही. म्हणूनच तर तुम्हीच आमचे देवेंद्र आहात, तुम्हीच आमचे इंद्र आहात आणि या अखिल ब्रह्मांडाचे परमपिता देखील आपणच आहात. आपणच देवता आणि आपल्या भक्तांचे आणि गोब्राह्मणांचे सदैव रक्षण करणारे आणि संवर्धन करणारे आहात. त्यामुळे तुम्हीच आमचे इंद्र आहात, म्हणून आम्हाला आमच्या दुधाने तुम्हाला अभिषेक करू द्या प्रभू. या पृथ्वीवरती दुष्कृत्यांमुळे झालेले हे जे काही सर्व ओझे आहे हे कमी करण्यासाठीच तर केवळ तुम्ही या पृथ्वीवरती अवतीर्ण होत असता. अशा प्रकारे सुरभी धेनूने भगवान श्रीकृष्णांची प्रार्थना केली आणि त्यानंतर तिने तिच्या आपल्या कासेतील दुधाने परमात्म्यावरती अभिषेक केला. तर देवेंद्रांनी ऐरावताच्या सोंडेने स्वर्ग गंगा म्हणजेच मंदाकिनीचे जल शिंपडून परमात्म्यावरती अभिषेक केला. त्यानंतर सुरभी गाय, सर्व स्वर्गातील देवी देवता, देवमाता असे सर्वजण देवराज इंद्रांना श्रीकृष्णांची पूजा करता करता सर्वजण त्यांना मदत करू लागले. श्रीकृष्णांना सुरभीच्या दुधाने आणि गंगा जलाने स्नान घातल्यानंतर त्यांच्या भक्तीने गोविंद अतिशय संतुष्ट झाले. सर्व गंधर्व लोकातील सर्व देवी देवता, चारण लोक
अशा प्रकारे सर्व रहिवाशी त्या ठिकाणी एकत्र आले. सर्वांनी भगवंताचे नाम संकीर्तन सुरू केले. त्यावेळेला अनेक जे विद्याधरी होते, स्वर्गांगना होत्या, त्यांनी अतिशय हर्षोल्लासाने, अगदी आनंदाने त्या ठिकाणी नृत्य केले. अनेकानेक देवी देवता त्या ठिकाणी श्रीकृष्णांवरती फुलांच्या राशींची अखंड वृष्टीच जणू काही करू लागले. अशा रीतीने सर्व विषम गोष्टी सुखामध्ये परिणित झाल्या आणि त्यावेळेला सर्व गायींनी आपल्या दुधाने या भूपृष्ठाचे सिंचन करून दुधाचे जणू काही प्रवाह त्या ठिकाणी निर्माण केले. अशा प्रकारे वृंदावनातील या अखिल गोवंशाचे पालक करणारे भगवान श्रीकृष्ण यांना प्रसन्न करून त्यानंतर